काय मला नाही वाटत काय राजकारण होतं त्याच्यामध्ये. राजकारण काय आहे? असं आहे की कुठल्याही पक्षाचा एखादा कार्यकर्ता, नगरसेवक अशा प्रकारची कुणालाही काहीतरी मदत करतो आणि गोत्यामध्ये येतो, तेवढंच. त्याच्यामुळे तो सगळा पक्ष आला गोत्यात असं मला वाटत नाही. त्या पक्षातर्फे काही स्टेटमेंट आहे का? पक्षाच्या आता प्रमुखांबरोबर काही स्टेटमेंट आहे का या संपूर्ण प्रकरणात? तर नाही. तो व्यक्तिगत प्रश्न आहे त्याचा आणि पोलीस त्याबद्दल निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करतील. काही काय असे ना, परंतु आज जवळजवळ 20-25 वर्षानंतर तिथे भाजपचं सरकार आलं आहे आणि त्यासाठी भाजपने खूप कष्टसुद्धा घेतले. कारण मला माहिती आहे की मुंबईतले सुद्धा अनेक भाजपचे कार्यकर्ते तिथे जाऊन काम करत होते. बरं, तो डिफरन्स जो पडलेला आहे भाजप आणि ममता दिदी, हा प्रचंड मोठा डिफरन्स आहे. तर 10, 20, 25चा का असता तर काहीतरी त्याला अर्थ होत. एवढा डिफरन्स पडला डबल टिबल मतांचा, ते सरळ सरळ जो आहे भाजपचा विजय झाल्यासारखा दिसतो आहे. त्याच्यावर कोणी काही बोट ठेवण्यासारखं मला वाटत नाही. पण दुसऱ्या बाजूला तमिळनाडूमध्ये मात्र एक कोंडी निर्माण झालेली आहे, त्यांना शपथ देण्यासाठी. नाही, ते कोंडी सुटली असं मी पण ऐकलेलं आहे की त्यांना बाकी सगळ्यांनी सपोर्ट केलेला आहे. त्यांचे एक लोक 2 लोक जे निवडून आले त्याच्यामुळे तो मॅजिक फिगर जो आहे तो पूर्ण झालेला आहे. आणि लवकरच त्यांचंसुद्धा जे आहे TVKचं काय ना, विजय थलपती यांचा शपथविधी होईल असं वाटतं मला. ती चर्चा तुम्ही करता हो, आम्ही करत नाही. आणि आम्हाला विचारलं तर आम्ही हे प्रश्न काय मीडियात चर्चा करावेत असं नाही. आम्हाला जेव्हा विचारलं जाईल एकत्र बसून सुनेत्राताई वगैरे, त्यावेळेला आम्ही चर्चा करू. मीडियामध्ये चर्चा करण्याचा हा प्रश्न नाही. पक्षपातळीवर अद्याप काही चर्चा झालीच नाही. नाही, आत्ताशी तर त्यांचा राजीनामा झालेला आहे. त्याच्यानंतर आज ते बंगालमध्ये गेलेले आहेत शपथविधीसाठी वगैरे. तर त्यांच्या वेळेप्रमाणे जे आहेत त्याप्रमाणे मीटिंग्स होतील. तुमची स्वतःची इच्छा आहे का पण जाण्याची? मला नाही माहिती, अजून विचारलं नाही मी. मला नाही, माझी इच्छा आहे की नाही मला विचारलं नाही मी अजून. असं आहे, इट्स अ विशफुल थिंकिंग. का वाटू नये? आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे असं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटणं स्वाभाविक आहे. साहेब, काल 10वीचा निकाल लागला. याच्यामध्ये एक धक्कादायक वास्तव समोर आलं का राज्यातील 94,000 विद्यार्थी हे मराठीमध्ये नापास झालेले, तर दुसरीकडे गुजरात भाषेचा जो निकाल आहे तो 100% लागलेला आहे. नाही, आता मी वाचले खरं, व ते असं का झालं, कशामुळे झालं याची मला काही कल्पना नाही आहे. की बघावं लागेल. ते जे आहेत संबंधित मंत्री आणि त्याच्यात लक्ष घालतील.